राहुरी शहरामधील शुक्लेश्वर चौक इथे 4 जुलै रोजी रात्रीच्या दरम्यान दुकान बंद करून घरी निघालेल्या व्यापाऱ्याची 1.25 ते 1.5 लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात भामट्यानं चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे आणि या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे। अनुप दिलीप दरक यांचे राहुरी शहरामधील शुक्लेश्वर चौक इथे राधा सेल्स कॉर्पोरेशन नावाचं स्टीलचं दुकान आहे। अनुप दरक हे नेहमीप्रमाणे 4 जुलै रोजी रात्री 8:30च्या दरम्यान आपलं दुकान बंद करून घरी निघाले होते। त्यावेळी त्यांच्याकडील एका बॅगेमध्ये 1.25 ते 1.5 लाख रुपये रोख रक्कम होती। अनुप दरक यांनी दुकानाचं शटर बंद करून रोख रक्कम असलेली बॅग दुकानाच्या एका साईडला पायरीवरती ठेवली होती आणि शटरचे एका साईडचं कुलूप लावून दुसऱ्या साईडचं कुलूप लावत असताना अज्ञात भामट्यांनी पायरीवरती ठेवलेली रोख रक्कम असलेली बॅग घेऊन तिथून धूम ठोकली आहे। अनुप दरक यांनी कुलूप लावून बॅगकडे पाहिलं असता पायरीवरील बॅग गायब झाल्याचं दिसून आलं। त्यांनी आजूबाजूला बॅगचा शोध घेतला, मात्र बॅग सापडली नाहीये। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे तसेच सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, हवालदार विजय नवले, प्रवीण अहिरे आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध घेतला, मात्र पोलीस पथकाला अपयश आलंय। या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस पथकाकडून सुरू आहे। वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्यानं शहरामधील व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।